कशा आहात तुम्ही सगळे? आता वाजले 9:30 रात्रीचे आणि ब्लॉग चालू करायचं कारण की म्हणजे गेल्या आठवड्यात तुम्हाला पाठपूजन सोहळ्याचा शुभारंभ दाखवला. त्याचीच आज मीटिंग आहे मंडळाची, तो आपण तिथे चाललो आहे. आता मला खूप लेट झालं आहे खरं म्हणजे 1 तास मी लेट आहे आणि आता फोन आला आहे, कुठे आहेस तू, अजून आलास नाही. सो आता आपण जाऊया तिथे, बघूया मीटिंगमध्ये काय काय होतं. जर काय असेल दाखवण्यासारखं तर तुम्हाला नक्की दाखवीन, तर मग जेवढं काय असेल ते थोडं थोडं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला आपण जाऊया. आणि ब्लॉगला खूप हे भेटलं, प्रसिद्धी भेटले, चांगलं हे, आणि सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे की तू खूप मस्त केला आहे ब्लॉग वगैरे करून. सो आपण जाऊया तिथे. चला, आपली इथे मीटिंग आहे, SMS क्लास आहे तिथे. चलो, तिथेच आहे, जवळच आहे. आता आहेत बाहेर पोरं उभी आहे, बघूया काय काय होतं काय काय नाही ते. चालू झाली का बंद झाली? सुरू होत आहे आणि आतमध्ये बसलेलं आहे. आपल्याला काही टॉपिक क्लिअर करून इथे बसायचं होतं. तर आपण काही टॉपिक क्लिअर करून काय बसलं, जसं की व्हॅल्यू आणि मूर्ती. ही मूर्ती आपण गेल्या वेळी कव्हर केली. आपल्याला व्हॅल्यू जवळपास एक येतो आणि नंतर असे ते आपलं ताडपत्री बांधून फक्त एक चालायला जागा आणि मूर्ती अशी समोर दिसते असं करून. साईज ऍडजस्ट जर केली, समजा कमी केली बजेटच्या हिशोबाने, फक्त कसं माहिती आहे प्रत्येक वेळेला म्हणजे आज कसं आहे, आज आपण ही साईज ठेवली, उद्या परत चेंज, पुढच्या वेळेला परत चेंज केली, तर प्रत्येक वेळेला म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला पाईप कट करायचे. पाईप कट करून मध्ये आपला ते म्हणजे असं आहे ना, जास्त खराब नाही करायचं, ह्या गोष्टीची फक्त काळजी करा. आता परत तुम्हाला सांगतो, मीटिंग चालू आहे, त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये खूप खूप विषय मांडले जात आहेत. त्याच्यामध्ये सगळेजण काही असे मधले काही लहान मुलांचे इव्हेंट, लहान मुलांचे काही खेळ असतील ते पण आतापर्यंत आपण जे काही करत आलो नंतर उद्या व्हिडिओमध्ये येईल. घरोघरी जाऊन त्याच्यापेक्षा एक प्लास्टिक पिशवी घेऊन फक्त बुंदी टाकायची, आपल्या लोगो लावायचा त्याच्या पुढे. प्लास्टिक बंदी विसर्जन आहे ना ते 19 तारखेला शनिवारी आहे. म्हणजे जी लोकांच्या घरात गणपती आहेत त्या लोकांचं कार्यक्रम आटपणार 19 तारखेला. 20 तारखेला म्हटल्यानंतर गणपती गेले म्हटल्यानंतर त्यांच्या घरात सेलिब्रेशन असणार, पाहुणे पैक आलेले असणार, त्यांचं नॉनव्हेजचं सेलिब्रेशन असणार 100% गौर. त्या दिवशी जर आपण पूजा ठेवली किंवा आपण जर मंगळागौर जरी ठेवली तरी कोणी घरातून बाहेर पडणार नाही. त्याच्यामुळे रविवार आपल्याला वापरता येत नाही. दुसरा राहिला सोमवार. मग आता सोमवार मंगळवार घ्यायचं की मंगळवार बुधवार. आता काय होतं आहे की 25ला आपली अनंत चतुर्दशी आहे, शुक्रवारी. बुधवारी आपली पूजा, म्हणजे बुधवारी पूजा फिक्स झाली 23 तारखेला. पूजेच्या नंतर मंगळवार घेता येणार नाही, ती 22ला घ्यावी लागेल. 22 म्हणजे मग 22 आणि 23 म्हणजे गावावरून लोक येणारे असतील किंवा त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर एक दिवस त्यांना गॅप मिळेल आणि त्यांना नियोजन करता येईल आणि मग त्यांचे मंगळागौर होऊन जाईल. म्हणजे 22ला मंगळागौर आणि 23ला पूजा. कसं आहे, एक एक दिवस फिक्स करून टाकू ना रे. आता आपण काय काम आहे पत्रक बनवणार आहे की आपण टाकायच्या तारखा 5 मिनिटं पत्रक आम्ही बनवतो, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकायचं आहे. त्याच्यामुळे आज आपण ते फायनल तो ऑनलाईन डायरेक्ट व्हिडिओ. अजून काय सजेशन असेल तर सांगा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? 22ला मंगळागौर हळदी कुंकू, 23ला सत्यनारायणची पूजा आणि भजन. जर कुणाला काय प्रॉब्लेम आहे, 22ला मंगळवार आहे, 23ला बुधवार आहे, 24ला गुरुवार आहे, एक दिवस आपल्याला भेटतो आणि 25ला अनंत चतुर्थी आहे. कुणाला काय प्रॉब्लेम नाही. आणि मंगळागौर आणि हळदी कुंकूच्या दिवशी तुमच्या घरातली लेडीज मंडपामध्ये आलीच पाहिजे. कारण की हा डिसिजन काय घेतलाय मंगळागौरचा, कारण की गौरी गणपती शनिवारी जातात आहे आणि गौरी गणपतीचा लॉट जास्त असतो की प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती असतात.
आता हा विषय झाला. आता बाकी आगमनासाठी हे सर्व झालं. आता आपल्या भरतीचं करायचं फिक्स आहे. तो आहे ना त्याला बोलून ठेवा. आमची ही तारीख आहे 23 तारीख पूजेची ठरलेली आहे. ही 23 तारीख पूजेला तोच करेल ना सत्यनारायणची. प्राण प्रतिष्ठान येईल ते तोच करणार. मीटिंग आता झालेली आहे. आता वाजल्यात 11. ही तिसरी मीटिंग होती. इसके पास नहीं है तो इसको लगेगा ना 7 महीने 300 रुपये नहीं दिए इसलिए मेरे पास पीछे पड़ा है. ये फील आएगा ना वगैरे संपलेली आहे. आता निघूया आपण आणि जाऊया घरी. आता वाजले 11:15. चला काय आता मीटिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी घरी चाललो. तर मीटिंगमध्ये खूप काही गोष्टी घडल्या जेणेकरून म्हणजे पुढे जाऊन काय करायला पाहिजे, कसं काय करायचं हे म्हणजे सगळ्यांना सांगण्यात आलं. प्रत्येकाला आपापली ॲक्टिव्हिटी वाटून देण्यात आली की तू कर, हे तुझं काय कधीपर्यंत होईल वगैरे असं सगळं. तर त्याच्यामध्ये टी शर्ट्स जे आहेत त्या टी शर्ट्सचं वगैरे काय होईल, परत मंडप कसा बांधायचा त्याचं कोटेशन वगैरे. तुमच्या ओळखीत पण जर कोण असेल जो कोटेशन देऊ शकतो मंडपासाठी वगैरे तर देऊ शकता तुम्ही लोक. कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला पाहिजे तर माझा नंबर टाकून ठेवतो त्याच्यामध्ये, तर तुम्ही सांगू शकता. आणि प्लस अजून 2 गोष्टी झाल्या की आगमन आणि पूजा कधी ठेवायची. तर आगमन आत्तापर्यंत ठरलेल्या तारखेनुसार म्हणजे 12 सप्टेंबरला आगमन असेल पनवेलच्या विघ्नहर्ताचं. ते पुढे जाऊन मी तुम्हाला अपडेट देईनच. आतापर्यंत इतकंच. चला तर भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. टाटा, बाय बाय.